सुप्रभात सगळ्यांना. नमस्कार मंडळी, माझ्या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. तर स्वामी समर्थ महाराज म्हणतात की साधना ही उमराच्या फुलाप्रमाणे असावी. उमराचे फूल कोणालाच दिसत नाही. दिसतं का तर नाही दिसत, फळं मात्र सर्वांना दिसतात. याला एकच अपवाद आहे की उमराची फुले फक्त योगी लोकांना दिसतात. साधकाची साधना उमराच्या फुलाप्रमाणे गुप्त पाहिजे. साधक हा एकदम फलद्रूप होऊन प्रकटण्यातच श्रेष्ठत्व असावा. साधना करताना त्या साधकांची लौकिक जगात किंमत झाली नाही, त्याची अवहेलना झाली तरी साधकाने निराश व्हायचं काही कारण नाही. औदुंबराच्या फुलाप्रमाणे साधकाच्या साधनेला, त्याच्या अवस्थेला जाणणारे पाहणारे सद्गुरू भगवंत देखील आहेत. त्याचप्रमाणे स्वामी समर्थ महाराज सांगतात की तू उपवास कर किंवा करू नकोस, तुझी मर्जी. जिभेवर ताबा नाही जमला तरी चालेल, पण तुझ्या ओठावर मात्र मिळव विजय. बघ तुला जमतो का. तू मठात रोज ये किंवा नको येऊ, तुझी इच्छा. तिथे नमस्कार केला नाहीस तरी चालेल, पण तुझ्या अहंकारावर मात्र तू नेहमी मात कर. त्यानंतर ते सांगतात की तू सोवळं ओळख मान किंवा नको मानू, हक्क तुझा. सर्व मानलं नाहीस तरी चालेल, पण तुझे आचार मात्र ठेव पवित्र. त्यानंतर तू 11 माळी जप कर. स्वामीचरित्र गुरुचरित्र वाच किंवा नको वाचूस, तुझी निवड. त्यासाठी वेळ असला तरी चालेल, आपल्या माणसांचं मन जरूर वाच. त्यानंतर स्वामी समर्थ महाराज सांगतात तू स्वामी दरबारात सेवेला ये किंवा नको येऊस, आवड तुझी. त्यासाठी सवड असली तरी चालेल, पण सेवेत असलेल्या भक्तांमध्ये स्वामी पाहायला नक्की शिक. त्याचप्रमाणे जेव्हा जेव्हा आठवण तुला येईल तेव्हा तेव्हा नामस्मरण कर. कुठे आहात, कसे आहात याचा अजिबात विचार करू नकोस. 2 ते 4 वेळा नाम जप करून विसरतात तरी काही हरकत नाही. पुन्हा जेव्हा आठवण होईल तेव्हा पुन्हा नामस्मरण कर. संख्या महत्त्वाची नाही, तर नाम घेणं महत्त्वाचं आहे. लक्षात घे, थेंब थेंब तळे साचे म्हणतात तसेच आहे की हळूहळू संख्येत वाढ होत जाईल आणि गरज पडेल तेव्हा नाम हे तुझ्या उपयोगाला येणार नाही. अगदी मागणी न करता देखील तुझ्या मदतीला देखील आम्ही उभे असू. स्वामी सेवेत श्री स्वामी समर्थ आपली भरपूर परीक्षा घेतात बरं का. ते आपल्याला संयम बघत असतात, आपण किती थांबतो ते बघत असतात. आपल्याला भरपूर अडचणी संकटे निर्माण करतात. बऱ्याच वेळा प्रारब्धामुळे आपली सेवाही खंडित होते. बरेच सेवेकरी कंटाळून स्वामी सेवा सोडतात देखील, पण ते चुकीचं आहे. आपण का विसरून जातो की हे संकट किती मोठं असलं तरी या संकटातून आपले मोठे स्वामी आहेत, म्हणून कधीही न डगमगता स्वामी सेवेत चालत राहा. कारण स्वामींनी एकदा आपल्याला जर हात दिला तर ते सोडत नाही. कधी नेहमीच ते आपल्या पाठीशी उभे असतात आणि येणाऱ्या संकटांची तीव्रता कमी करतात. नंतर आपल्या उंजळी इतकं सुख देत आहेत की त्या सुखाची आपण कल्पना देखील करू शकत नाही. त्याचप्रमाणे आपण स्वामींकडे गुरुचरणाकडे वळण्यासाठी देवगती ही लागतेच आणि नशिबाने मिळालेल्या सर्व गोष्टी टिकतातच असं नाही आणि टिकवण्यासाठी आशीर्वादाची आवश्यकता देखील असते. हे परमेश्वरी सूत्र सामान्यांना अवगत नसते. गुरु पाठीशी असल्यावर ते आपल्याला सावध करतं. कुठे चुकतं, कुठं काय आहे, कुठं कसं करायचं ते सांगत असतात. नाव लिहिण्याचा प्रयत्न करायचा. नावेत बसल्यावर किनारी पोहोचेपर्यंत आपण नावाड्याला सांगत असतो की श्री गुरूंचं काम करून ठेवायचं असतं. नंतर नेतीलच. आणि गुरुसेवा करणं हे सोपं नाही. ती परीक्षा घेत शिष्याला तयार करीत असतात. हे लक्षात असू द्या की तुम्हाला वाटेल की आज आपण सगळं गुरुचरित्र वाचलं आणि जपमाळ केले मग स्वामी आपल्या प्रसन्न होईल, तर तसं नाही. स्वामी आपली परीक्षा देखील घेतील. त्यानंतर 100 याग केले म्हणजे काय की इंद्र होतो आणि इंद्राच्या पायपट ताकद ब्रह्मदेवात आणि ब्रह्मदेवाच्या 6 पट ताकद विष्णूमध्ये आहे. विष्णूच्या 7 पट ताकद शंकरात आहे. शंकराच्या 100 पट ताकद क्षीरसागरातील महाविष्णूत आहे. महाविष्णूचा 1000 पट ताकद
नवनारायणामध्ये आहे. नवनारायणाच्या 10,000 पट ताकद विराट स्वरूपात आहे. विराट स्वरूपाच्या 1,00,000 पट ताकद भाषेत आहे. जसं माया ज्याच्यापासून निर्माण झाली त्याच्या ताकदीला अंतच नाही. अंत म्हणजे श्री स्वामी समर्थ आहेत असे लक्षात ठेवा. त्यानंतर आनंदाने जगायचा सोपा उपाय. जी माणसे हक्काने आपल्याकडे येतात ना ती परत जाता कामा नयेत आणि जी जातात ते आपण त्यांना लक्षात ठेवायचे असतात. आणि अडथळे तर क्षणिक असतात पण क्षणात खचून जायचं नाही. किती संकट असले तरी धैर्याने त्यांना सामोरंच जायचं. हेच तर आयुष्य आहे. जीवनात जलद गतीने मिळणारे यश अहंकार निर्माण करतात तर उशिरा मिळणारे यश आपलं व्यक्तिमत्व देखील तयार करत असतात. त्यानंतर स्वामी समर्थ महाराज म्हणतात की प्रसंग कोणालाही असो, सुखाचा किंवा दुःखाचा, स्वामींच्या सेवेला सोडू नका. भले सेवा केल्याने तुमचे लगेचच चांगले होणार नाही, पण मात्र हे खरं आहे की किमान तुमचे वाईटसुद्धा लगेच स्वामी महाराज होऊ देणार नाहीत. तर अशा प्रकारे तुम्ही सेवा करू शकता. आणि स्वामी समर्थ महाराजांवर ज्यांचा विश्वास आहे त्यांनी आवर्जून या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. अशा स्वामी सेवा कशा करायच्या, स्वामी काय सांगतात, स्वामींचा महत्त्वाचा उपदेश काय आहे हे लक्षात घेण्यासाठी तुम्हाला या चॅनलवर सबस्क्राईब करून ठेवायचे. तर आवडल्यास माझ्या अश्विनी मराठी स्टोरीज या माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये लाईव्हमध्ये लवकरच. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.